सह्याद्रीमध्ये आलोय आणि सह्याद्रीचा रानमेवा खायला नाही मिळाला कसं होईल. हे बघा माझ्या पाठीमागं ही समोरून ट्रेक स्टार्ट होतो आपला इथून आणि इकडे आपली प्रायव्हेट पार्किंग आहे. पण इथं दगडावर किती सुंदर मोर काढलाय. कोकण कड्यावरची ढगांची चादर. मित्रांनो आलोय आता इथं हॉटेल ऋषिकेशमध्ये मॅगी खातोय. आता मॅगी खाऊन आम्ही कोकण कड्यावर जाऊ. प्लस पॉईंट असा आहे तारामती शिखरावर जायचा. तिथे फुल रेंज आहे जिओला. समोर तारामती शिखर आहे. आपल्याला फॉग बघा फॉग. समोरचा टेंट सुद्धा नीट दिसत नाही. तसं तरी दिसतच नाही, अंधारच आहे. पण दिवसा झोपणार आहे कारण खूप कंटाळा आला आहे. बघा असा सकाळचा टेंट आहे या छोटासा. हरिश्चंद्रगडावर आहे आणि पब्लिक पहा 2,000 ते 3,000 पब्लिक आले. सगळे ग्रुप आहे आणि पण क्राऊड भरपूर दिसतंय. हे पहा हरिश्चंद्राचे कोकण कड्यावर आलो सकाळी पहाटे 5:30 वाजता उठून. पण पूर्ण फॉग आहे. कोकण कडा दिसना काय नाही. थोडं क्लिप वगैरे दिसल्या. थोडं हटलो. हा बघा समोरचा व्ह्यू. तर मित्रांनो या ठिकाणी हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. इथे पुष्करणी आणि ते पाण्यामध्ये असणारे महादेवाची पिंड आणि या ठिकाणी आपल्याला गणेश मंदिर पाहायला मिळते. तर आपल्या पहिल्यांदा करून खायचा मोह आवरला नाही. जेवायला व्हेज बिर्याणी मागितली. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी. मित्रांनो आज आपण चाललो या एकच किल्ला करणार आहे आपण, जो की तुम्ही पाहिला असेल की आपल्या साईडला वारकऱ्यांची पंढरी, त्याला पंढरपूर म्हणतात आणि जी सह्याद्रीमध्ये भटक्यांची पंढरी मानली जाते तोच पंढरी म्हणजे आपला हरिश्चंद्रगड म्हणून ओळख आहे. त्या गडावर चाललोय आज. ह्या व्हिडिओमध्ये खूप ॲडव्हेंचर होणार आहे कारण आपण गडावर मुक्काम करणार आहे आणि खूप मस्त असा ब्लॉग होणार आहे हा. आणि आता पाहू शकताय हा आपला कोथळ्याचा भैरवगड. आपल्याला प्लॅनमध्ये आपला शिरपुंजाचा भैरवगड पण होता पण तो पॉसिबल झाला नाही वेळेअभावी. आता आपण हरिश्चंद्रगडाला जाऊ, मुक्काम करू. उद्या सकाळी येताना हा कोथळ्याचा भैरवगड एक्सप्लोर करू. आपल्या प्लॅनमध्ये नाहीये पण पॉसिबल झालं तर करू कारण थोडाच आहे, जास्त वरती नाहीये. तर चला आपण आता चाललोय हरिश्चंद्रगडाकडे. हा ब्लॉग मिस नका करू आणि स्किप अजिबात नका करू. खूप ॲडव्हेंचर आणि खूप मस्त ब्लॉग होणार आहे. आणि हो, अजूनपर्यंत म्हणजे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण निघू. आता आपण जाणार आहे पाचनई गावात. तिथे आपण एक टेंटवाला बुक केलं या. वरती आपल्याला ती टेंट, डिनर आणि सकाळचा ब्रेकफास्ट ती आपल्याला मंदिरापाशी हरिश्चंद्राचं मंदिर आहे ना तिथं आपण मुक्कामाचा असणार आहे. कारण काल बहुतेक गडावरती पाऊस झाला, आज पण येण्याची शक्यता आहे. थोडा ॲडव्हेंचर आहे. आत्ता वाजल्या जवळपास 3. आता एक 10 ते 15 मिनिटात आम्ही जाऊ आणि तिथून पुढं गड चढायला सुरुवात करू. तर चला खूप मस्त आणि ॲडव्हेंचर असा ब्लॉग होणार आहे. हा मागे कोथळ्याचा भैरवगड. हा एक सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये 6 भैरवगड आहेत. जे की अहिल्यानगरमध्ये 3 येतात, अहिल्यानगरमध्ये 2 येतात आणि जुन्नरमध्ये 1 येतो. अहिल्यानगरमध्ये कोथळ्याचा भैरवगड आणि शिरपुंजाचा भैरवगड. तर जुन्नरमध्ये आपल्याला मोर्शीचा भैरवगड पाहायला मिळतो, तो की आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही, एखादे रोपणी वगैरे जावं लागतं त्याच्यावर. जसं की शिरपुंजाचा आणि कोथळ्याचा भैरवगड आपल्याला सोपा ट्रेक मानला जातो. तर चला आपण जाऊ आता हरिश्चंद्रगडाकडे. चलो. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 4,691 फूट उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकरसाठी विशेष लोकप्रिय आहे. हरिश्चंद्रगडाकडे चाललो होतो. इकडे बघा हा रस्ता, सुंदर असा रस्ता सह्याद्रीमध्ये दाखवतोय. सुंदर असा रस्ता आणि सह्याद्रीमध्ये आलोय आणि सह्याद्रीचा रानमेवा खायला नाही मिळाला कसं होईल. हे बघा माझ्या पाठीमागं सह्याद्रीचा रानमेवा करवंद.
ताजी करवंद आहे आणि एकदम गोड आहे, गोड. एकदम गोड, मस्त. करा एन्जॉय तुम्ही. आलोय जवळजवळ पाचने जवळ आलोया आणि हे हरिश्चंद्रगडाचं पठार आपल्याला दिसतंय पूर्ण. आता एक 5 मिनिटात जाऊ आपण तिथे बघू आणि डायरेक्ट गड चढायला सुरुवात करू, कारण आपल्याला 2 तास लागतील वरती चढायला आणि शक्यतो पावसाची शक्यता आहे. बघू आता, चला निघूया. आलोय आता पाचने गावामध्ये. ही समोरून ट्रेक स्टार्ट होतो आपला इथून आणि इकडे आपली प्रायव्हेट पार्किंग आहे. 50 रुपये पार्किंगला घेतात, रात्रभर गाडीला भीती नाही आहे. हॉटेल काजवा, इथं भरपूर असे हॉटेल आहे आणि वरती पण 2-3 हॉटेल आहेत. तिथे आपला स्टे राहणार आहे. चला आता स्टार्ट करू. पाचनई गावामधून ट्रेक स्टार्ट करतो. इथं पाहू शकता गेट आहे. पहिलं नाव वगैरे होतं, आता त्याची दुरुस्ती चालू आहे. इथूनच वरती आपल्याला ट्रेक स्टार्ट करत जायचंय. कम्प्लीट आय थिंक 2 तास लागू शकतात. बघू आता वरती जायला किती वेळ लागतोय आणि खूप ॲडव्हेंचर आहे, खूप मज्जा आहे. चला त्या ट्रेकमध्ये पाहूया. हरिश्चंद्रगड हा किल्ला 6व्या शतकात कलचुरी राजवंशाच्या काळात बांधला गेला असावा. या किल्ल्याचा उल्लेख मत्स्यपुराण, स्कंदपुराण आणि अग्निपुराण या प्राचीन ग्रंथांमध्येही आढळतो. 1747 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकला आणि कृष्णाजी शिंदे यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली. 5 मिनिटं झाले ट्रेक स्टार्ट करून. अक्षरशः बॉडी घायला आली, डिहायड्रेट व्हायला लागली. इथे बघा रेलिंग लागल्यात आपल्याला समोर. इथूनच जायचंय असं. चला, आभाळ यायला लागलंय, पाऊस येण्याची शक्यता आहे. ट्रेक स्टार्ट. फायनली 15 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपल्याला या लोखंडी शिड्या लागतात. त्या शिड्याने आपल्याला वरती जायचं आहे. चला. गडावर जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे पोनपाडा मार्ग म्हणजेच पाचनई मार्ग. हा ट्रेकिंगसाठी सर्वात सोपा आणि कमी वेळेचा मार्ग मानला जातो. इथे दगडावर किती सुंदर मोर काढलाय, म्हणजे मोराचं चित्र. सुंदर पेंटिंग आहे. गडावर आपल्याला काही मुख्य आकर्षणे पाहायला मिळतात, जसे की कोकणकडा, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, केदारेश्वर गुहा आणि तारामती शिखर. कोकणकडा हा गडावरील सर्वात मोठा आकर्षक भाग आहे. हा कडा सरळ खाली सुमारे 1800 फूट खोल दरीत कोसळतो आणि येथून कोकणच्या विहंगम परिसराचा नजराणा दिसतो. दुसरं आकर्षण म्हणजे हरिश्चंद्रेश्वर मंदिर. हे गडावरील प्राचीन मंदिर एकाच अखंड पाषाणात कोरलेले असून त्याची शिल्पकला अप्रतिम आहे. आलोय आता हरिश्चंद्रगडाचं 50% जवळजवळ 50 ते 60% ट्रेक कम्प्लीट आहे. आता थोडंच राहिले. आबाळ येतंय जातंय. पाऊस शक्यता आहे दाट येण्याची, पण अजून तर नाही आला. बघू लवकर जाऊन टेंटमध्ये बॅग वगैरे ठेवू आणि थोडं एक्सप्लोअर करता आलं तर करू, नाही तर उद्या सकाळी करू. पण उद्या नक्की बघा कोकण कड्यावरची ढगांची चादर आली तर पॉसिबल आहे. नशीब असेल तर भेटेल बरं का उद्या. बघूया चला. हा पूल लागलाय, लोखंडी पूल. लोखंडी पूल लागला. आता या पुलावरून आपल्याला पलीकडे जायचं आहे. गडावरील तिसरे आणि चौथे आकर्षण म्हणजे केदारेश्वर गुहा आणि तारामती शिखर. या गुहेमध्ये महादेवाचे भव्य शिवलिंग आहे, जे चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले असते. तारामती शिखर हे गडावरील सर्वात उंच शिखर असून येथून आजूबाजूंच्या पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते. फायनली 1.25 तासाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोहोचतो हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराजवळ. इथे पाहू शकता माझ्या पाठीमागे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. या साईडला आपल्याला हॉटेल पाहायला मिळतात, झोपड्या. त्याच्याकडे तुम्हाला खाण्याची व राहण्याची, टेंटमध्ये राहण्याची पूर्ण सोय होऊन जाते आणि त्याच्या समोरूनच आपल्याला कोकणकड्याकडे जायला रस्ता आहे. तर चला आता बघू, देवाचं वगैरे दर्शन वगैरे घेऊ, पाहू पुढचं. चला.
आता आलोय मी हरिश्चंद्रगडावर. इथे आपली कॅम्प साईट आहे, म्हणजे हॉटेल आहे ऋषिकेश, त्यांच्याकडे आपली बुकिंग होती. समोरच त्या साईडला आपल्याला इकडेच त्या साईडला आपल्याला हरिश्चंद्रगडाचं मंदिर दिसतं. त्याच्याबरोबर पुष्कर, त्या साईडला गणपती मंदिर आहे पाहायला आहे. आणि त्या साईडला आपल्याला महादेवाची पेट दिसते पाण्याची, त्या साईडला दिसते. पण या साईडला नाश्ता वगैरे करू, पण कडे जाऊ आता. शक्यतो इथंच लावू, पावसाची शक्यता जास्त आहे. तर पाऊस खूप आला लावायचा साईटवरून येतो आपण असेच. आणि ते भरपूर आपल्याला असे हॉटेल पाहायला मिळतात. तुमच्यानुसार तुम्ही जेवण त्यांचे काय पॅकेज असतं त्यानुसार घेऊ शकता. त्या साईडलाच हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे, इथे पुष्करणी पाहायला मिळतो. ह्या साईडला गणपती मंदिर आहे आणि इथे आपल्याला ती महादेवाची पिंड पाहायला मिळते जी पाण्यात आहे. आणि इकडे कोकणकडा आहे. तुम्हाला एअरटेल आणि जिओला इथं बिलकुल रेंज नाही आहे. कोकणकड्यावर गेलं तुम्हाला नेटवर्क मिळतं आणि वरती तारामती शिखरावर गेलं तुम्हाला नेटवर्क मिळतं. तर चला आत्ता बहुतेक कोकणकड्यावर नाही जाणार, आपला टेंट इथंच लागणार आहे. कोकणकड्यावर लावणार नाही कारण पावसाचं वातावरण आहे. जर पाऊस नाही आला तर आपण कोकणकड्यावर टेंट लावू. मित्रांनो आलोय आता इथं हॉटेल ऋषिकेशमध्ये मॅगी खातोय. आता मॅगी खाऊन आम्ही कोकणकड्यावर जाऊ, बघू एक चक्कर मारून येऊ. आणि टेंट सध्या इथंच लावणार आहे आम्ही, कोकणकड्यावर लावणार नाही कारण पावसाचं वातावरण आहे. तर चला मॅगीचा आस्वाद घेऊ. समोरच हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे आणि खूप मस्त वातावरण झालं. चला मॅगी वगैरे खाल्ली, केला नाश्ता, पण म्हणलं आता थोडा वेळ आहे 1 तास आपल्याकडं. तर तारामती शिखरावर जाऊन यावं, म्हणजे उद्या सकाळी पहाटे पहाटे आपल्याला कोकणकड्यावर जाता येईल. आणि प्लस पॉईंट असा आहे तारामती शिखरावर जायचा, तिथे फुल रेंज आहे जिओला. थोडे स्टोऱ्या वगैरे अपलोड करतो, कॉल वगैरे लावतो. रात्रभर खाली बिलकुल रेंज नाही, जिओ एअरटेलला काहीच नाही आहे. इथे हरिश्चंद्रगडावर फक्त कोकणकडा आणि तारामती शिखर ह्या 2 पॉईंटवरच आपल्याला नेटवर्क सापडतं, नाही तर नेटवर्क सापडत नाही. तर चला आलंय तारामती शिखरावरती. समोर तारामती शिखर आहे, ह्या साईडला कोकणकडा आणि इथे हो का मंदिर वगैरे दिसते हॉटेल. तर चला आपण वरती जाऊ. तारामती शिखरावर आलो या आम्ही. खाली आलो 5:30ला, पण काय करावं म्हणून खाली टेंट लावलं. टेंट मध्ये बॅग वगैरे ठेवल्या आणि आमच्याकडे 1.25 तास होता म्हणून आम्ही तारामती शिखरावर आलो. पण इतकं सुंदर वातावरण आणि थंड वातावरण आहे, मस्त आभाळ आलो या. आणि आता आम्ही तारामती शिखरावर या. इथे पाहू शकता तुम्ही दगडांमध्ये खडकांमध्ये कोरलेली पिंड पाहायला मिळते. किंवा आपला सह्याद्रीचा ध्वज. आणि तारामती शिखराच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला माळशेज घाटाचा पूर्ण नजारा पाहायला मिळतो. मित्रांनो का इतका खतरनाक व्ह्यू आहे, 1 नंबर. बघू शकता आपण निमगिरी आणि हनुमंतगड हे 2 किल्ले पाहायला मिळतात. हा पूर्ण माळशेज घाट. इकडे आपल्याला जुन्नर साईडला दाखवतो. हे बघा ह्या साईडला आहे ना हरिश्चंद्रगडावरचं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर, पुष्करणी तलाव. आपल्याला ते दुकानं वगैरे दिसतात, हॉटेल वगैरे. आपला टेंट आपण तिथे लावल्यात, बॅग वगैरे ठेवल्यात. आणि या साईडला आपल्याला हरिश्चंद्रगडाचा सगळ्यात आकर्षित व्ह्यू, आकर्षित पॉइंट मानला जातो तो कोकणकडा. त्या ठिकाणी आपल्याला कोकणकडा पाहायला मिळतो. हरिश्चंद्रगडावर काल भरपूर पाऊस झाला, त्याच्यामुळे आम्ही कोकणकड्यावर टेंट नाही लावला. आज पण पावसाचं ढगाळ वातावरण आहे, पाऊस कधी पण येऊ शकतो. पण इतका मस्त व्ह्यू आहे मित्रांनो, 1 नंबर वाटले, 1 नंबर. हा समोर कोकणकडा, इकडं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर, इकडे दुकानं वगैरे पाहायला मिळतात आपल्याला, खूप मस्त. आणि समोर आपल्याला या माझ्या पाठीमागे या महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी पाहायला मिळते. तारामती शिखरावर आपल्याला एक खडकांमध्ये कोरलेली पिंड आणि आपला ध्वज पाहायला मिळतो. पण तारामती शिखरावनं हरिश्चंद्रगडाचा परिसर, इकडे माळशेज घाटाचा परिसर, या साईडला आपल्याला पाहू शकता रतनगड आणि
महादेवाचा ध्वज, हे महादेवाची पिंड. मी एवढ्या जोराने का ओरडतोय कारण वारं भरपूर आहे, तुम्हाला आवाज येणार नाही त्या कारणाने मी जोराने ओरडतोय. एक नंबर वाटतो, एक नंबर. मला मित्रांनो असं तिचा विषय मारे बस इतर विषय आणि बाहेरचा व्ह्यू बघा. उद्या सकाळी दाखवतो. लाईटच नाही, सोलरवर लाईट पूर्ण फॉग आहे, अख्ख्या गडावरती फॉग आहे. आम्ही चंद्रशिवाच्या मंदिरापाशी या असं मागच्या इकडे बाजरीची भाकर, बटाट्याची भाजी, वरण भात, लोणचं आणि घरून मिरची दिलेली. एक नंबर जेवण झालं. काय सांगू तुम्हाला, एक छोटंसं मंदिर आहे, तिथे आमचा टेंट आहे. तर आता थोडे चक्कर मारतो, जिरवतो, मस्त झोपतो. खूप थंडी वाजते, 2 दिवस झालं पाऊस आहे. आणि उद्या सकाळी पहाटे 5ला उठून आपल्याला कोकण काढायला जायचंय. तुमच्यासाठी ढगांची चादर दाखवणार. आणि उद्याच मग आपण अमृतेश्वराचं मंदिर, पुष्करणी वगैरे बघू. थोडंसं येत आहे तेवढं ते काय. नंतर गड उतार करू. उद्या बघू, पॉसिबल झालं तर कोथळ्याचा भैरवगड करू, नाहीतर आपण घरी जाऊ. कारण आता फक्त हरिश्चंद्रगडाच्या हिशोबाने चालूया. जर कोथळ्याचा भैरवगड नशिबाने झाला तर करू. तर चला, गुड नाईट, भेटू उद्या सकाळी. ब्लॉग कंटिन्यू करा. हा ब्लॉग एंड होणार नाही, ब्लॉग उद्याच एंड होणार. कंटिन्यू उद्याचा खरा ॲडव्हेंचरमध्ये खरी ढगांची चादर उद्या पाहायला मिळेल. चला मित्रांनो, फॉग बघा, फॉग किती क्रिस्टल, म्हणजे समोरचा टेंट सुद्धा नीट दिसत नाही. तसं तरी दिसतच नाही, अंधारच आहे. पण दिवसा असा फॉग असताना समोरचा टेंट येतंय जातं, इतकं खतरनाक फॉग आहे ना. आणि खूप खूप भारी वाटते मला, खूप ॲडव्हेंचर आणि वेगळा फील येतोय. 3री-4थी वेळ असं टेंटमध्ये राहायची, पण हरिश्चंद्रगड पहिल्यांदा राहतोय. एक नंबर, एक नंबर. आलोय टेंटमध्ये आणि आता झोपणार आहे कारण खूप कंटाळा आला आहे. बघा, असा आमचा कायचा टेंट आहे या छोटासा. वरती रोहितचं हेडफोन आहे. त्या टेंटमध्ये 2 जण झोपलेत पलीकडे, आम्ही इथे 2 जण आहे. ब्लँकेट दिलंय. मागे इथं आमच्या पाण्याच्या बॉटल्या, बॅग वगैरे सगळे. आणि बाहेर आहे हरिश्चंद्रगड. तर खूप म्हणजे थोडा छोटा आहे, 1 जणाचंच आहे, त्याच्यात ॲडजस्ट झालो आहे आम्ही. पण भारी वाटते, एक नंबर. तर चला, भेटू आता उद्या डायरेक्ट कोकण कड्यावर. गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या. मित्रांनो, जवळपास 5:30 वाजले, सॉरी 4:30 वाजले. आणि बाहेर एवढा बॅडकांचा आवाज आहे, एवढी पब्लिक आहे, एवढी पब्लिक आहे, बेमाप पब्लिक आहे. ते बेडके वेगळे, हे बेडके वेगळे, इतकी पब्लिक आहे. तर आता आम्ही निघतो कोकण कड्याला. बघू आता नशीब असेल तर ढगांची वाजत. बाहेर पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉग आहे. तुम्हाला बघायचं म्हटलं बघू शकता, पूर्ण फॉग आहे. दिसते का नाही दिसते? बाहेर गेला दाखवतो आमचे रोहित शेट. हरिश्चंद्रगडावर आहे आणि पब्लिक पहा, 2,000 ते 3,000 पब्लिक आलंय. सगळे ग्रुप आहे आणि पूर्ण फॉग आहे बघा. आणि थोडा पाऊस पण येतोय. आता आम्ही चाललोय कोकण कड्याकडे, पण आज वाटत नाही काय पाहायला मिळेल. आय डोंट नो. 4:30 म्हणजे 5:30 वाजता आलोय आम्ही तो कोकण कड्यावर. आता वाजत 8, पण अजून धुकं हटत नाही. म्हणजे फॉग, खूप फॉग आहे, खूप. वाट पाहतोय आम्ही, अवघड आहे, पूर्ण फॉग आहे. जवळपास 2.5 तास झाला आम्ही कोकण कड्यावरती, पण अजून फॉग हटत नाहीये. थोडा अवघड आहे. बघू आता, चला ठीक आहे. अरे हा, तो माग सर होईल. तो मोकळं झालं तिकडं. आता होईल, आता होईल, आता होईल, आता क्लिअर होणार सर.
होय, त्या पुढे नको जावा, मागून वारा आलं ना. तिकडेच चलतो मला. अरे कोकणकडे इथून क्लिअर दिसतो, तिथून तर जायचं आपल्याला. तिकडेच दिसते रे चादर. यो इथं बघ. इकडं बघ. इथूनच भारी दिसतं कोकणकडं. मित्रांनो, हरिश्चंद्राच्या कोकणकड्यावर क्लाउड बघण्यासाठी आलो होतो. क्लाउड तर नाही दिसला, पण क्राऊड भरपूर दिसतंय. हे पा, हे पा. पूर्ण फॉग आहे, फॉग. मित्रांनो, हरिश्चंद्राच्या कोकणकडे आलो सकाळी पहाटे 5:30 वाजता उठून, पण पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉग आहे. कोकणकडा दिसना काय नाही. थोडं क्लिप वगैरे दिसल्या, थोडं हटलो होतं, पण परत फॉग आला आणि क्राऊड बघायला आलो तर क्राऊडच जास्त दिसतोय. तर आता 9:30 वाजले, थोडं निराश आहे, चाललोय परत. आता बघू नेक्स्ट टाइम आलं आपल्याला भेटते का नाही. चला बघा, तुम्ही बघू शकता कसला फॉग आहे बघा. मनाली इकडून क्लिअर आहे, समोर तिकडे एक नंबर आहे. तो पोर कुठं बसले तिकडे त्या साईडून तिकडून इकडचं बघ. नाही, ते पाहिले, ते पहिले. तिकडून जर इकडचं बघितलं ना जास्त अँझायटी वाटते. नाही, ते पाहिले ना मग मागाशी 9 वाजता क्लिअर झालं. नाही हे सोबतच खाली आहे. तुम्ही इथंच कुठे गडावर सोय करा. थांब मला, मी इथून बसतो बसून. आटली रे उतरले तो, पण आटली. नाही, त्यांचं गडी वाटतं. एक लाईन लावून मोरया. पचकावला पाहिजे. बांधलाय ना भाई, सेफ्टी वगैरे. सेफ्टी नो, आत्ता वाजले 10:30. कोकणकड्यावर निघालोय. फॉग काही क्लिअर होत नाहीये, त्याच्यामुळं आज भरपूर निराशा झाली. बघा या ठिकाणी पूर्ण कोकणकड्याचं परिसर, ते रॅपलिंग चालू आहे पूर्ण फॉगमध्ये. चाललोय कोकणकड्यावरनं. 10:30 वाजलेत. पूर्ण निराशा झाली, निराशा. क्लाउड बघायला आलतो, क्राऊडच बघत बसलोय. आता कोकणकड्यावर आहे ना, हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराकडे चाललोय. तो हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आणि ते पाण्यात असलेली महादेवाची पिंड आणि गणपती मंदिर हे तुम्हाला दाखवतो आणि गड उतरायला घेतो, कारण की भरपूर वाजले तर. कारण कोकणकड्यावरचा आम्हाला भरपूर वेळ गेला. चला जाऊया.
समोरचा व्ह्यू पहा तुम्ही. हा बघा समोरचा व्ह्यू. इकडे तारामती शिखर आहे. चलो. फॉग भरपूर आहे फॉग. तर मित्रांनो या ठिकाणी हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. इथे पुष्करणी आणि ते पाण्यामध्ये असणारे महादेवाची पिंड आणि या ठिकाणी आपल्याला गणेश मंदिर पाहायला मिळते. तर आपल्या पहिल्यांदा गणेश मंदिर पाहू. आपण आलोय गणेश गुहेपाशी. इथे खडकांमध्ये कोरलेली गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. त्याचा इतिहास पण वेगळा पाहायला मिळतो आपल्याला. तर आता हे पूर्ण पाहू आपण आणि हरिश्चंद्रेश्वराचं केदारेश्वराचं आपण दर्शन घेऊ. चालेल. हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागं इथे आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसते आणि समोरच इथे काय देव, इथे एक महादेवाची पिंड दिसते एकदम मोडलेल्या अवस्थेत.
या ठिकाणी एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आपल्याला, पिण्यासाठी वापरण्यात येणार पाणी. इथे एक गणेशाची मूर्ती आणि हे समोर अमृतेश्वराचं मंदिर. समोरच विष्णूचं मंदिर पाहायला मिळतं आणि इकडे गणेशाचं मंदिर आणि अमृतेश्वराचं मंदिर. आता हरिश्चंद्रगडावरून निघालोया. हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या शेजारीच हॉटेल ऋषिकेश म्हणून बाबांचं आहे, ह्यांना 2 मुलं आहेत. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं मी. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर वगैरे सगळी डिटेल देतो. कॉन्टॅक्ट केलं. एकदम मस्त आणि व्यवस्थित सोय आहे. जेवण, ब्रेकफास्ट, टेंटमध्ये तुम्हाला राहण्याची सोय, खूप मस्त सोय आहे. तर आता आपण निघालोय, गड उतार करतोय. आता आपण डायरेक्ट घरी जाणार आहे. खूप मस्त ब्लॉग झालाय. बाबा चला निघतो आम्ही. यांच्याशी कॉन्टॅक्ट साधा. शेवटचंच आहे, मंदिराच्या शेजारीच हॉटेल आहे. पहिलंच समोरच मंदिर दिसतं, समोरच. चला निघूया. बाबा येऊ. फायनली आता सगळं बाबांचं बिल वगैरे पे करून मस्त पर पर्सन तुम्ही 500 रुपयामध्ये येऊ शकता, इन्क्लूड डिनर आणि ब्रेकफास्ट. आणि मागच मंदिर वगैरे. कोकण कडाव काय आता चांगला व्ह्यू दिसला नाही, त्याच्यामुळे आता गड उतार करतो. भेटू आता गडाच्या पायथ्याला पाचनेमध्ये. तर रेंज नेटवर्क अजिबात नाही. जिओ एअरटेलला अजिबात नेटवर्क नाही. BSNLला ना तुम्ही कोकण कडाव आणि तारामतीवर गेले तरच तुम्हाला नेटवर्क मिळते, ना तर नेटवर्क इथे कुठंच नाही. तर चला निघूया. भेटू आता डायरेक्ट पायथ्याला. पुणे गावातून येणारा रस्ता समोर दिसतं तारामती. या ठिकाणी आपल्याला हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर, या ठिकाणी केदारेश्वराची पिंड दिसते. समोर पुष्करणी हा दिसतो आपल्याला बालेकिल्ला. त्या साईडला आपल्याला कोकण कडा. 1 किलोमीटर अंतर आहे कोकण कड्याचं. तारामती तुम्हाला एक 10 ते 15 मिनटं लागतील जायला. तर असा काही हरिश्चंद्राचे पॉईंट आहे जे की तुम्हाला फिरण्यासारखे आहेत. तारामती जवळ आहे, ते एवढं नाही, 15-20 मिनटं धरून चला, पण व्ह्यू एक नंबर दिसतो तारामतीहून हे समोर. आणि ह्या पाचनेमधून येणारा मार्ग. चलो फायनली आलोय. 50 मिनिटामध्ये खाली आलो. या बघता गेट आहे आणि समोर आपली गाडीची पार्किंग आहे. चला आता बाईक वगैरे घेऊ आणि डायरेक्ट घरी निघू. मस्त असा ब्लॉग झालाय. पुढे गेल्यावर करवंद वगैरे भेटली, आंबे वगैरे भेटले तर घेऊ. चला फायनली पार्किंगला आलो या. आणि हा पाहू शकता तिथं समोर रेलिंग दिसते का, तिथून गेलतो असा वळसा घालून पूर्ण डोंगराला वरती. आणि हा पूर्ण हरिश्चंद्रगडाचा कडी, ही पूर्ण पाचने गाव. तर चला आपण आता इथून निघूया. आणि परत काही करवंद खायचा मोह आवरला नाही. आणि खूप करवंदाची झाडं खूप, आणि एवढं करवंदे लागलं त्याच्यात, आणि सगळे गोड, एकदम गोड. अर्धा तास झालं थांबलो इथं, करवंद खातो या. बघा एक नंबर. तुम्हाला खायची का? हे बघा 1 मिनिट. रोहित शेटनी तर पिशवी भरूनच घेतलेत, विषयच नाही. हे बघा घरी जात होतो हरिश्चंद्रगडाहून. लय कंटाळा आला गाडी चालून, म्हणून एका ठिकाणी थांबलोय. आता पुढे जाऊ म्हणतं गाव लागत, आणि जेवण वगैरे करू आणि मित्रांनो ऑलमोस्ट दुपार झाली आहे. आता जेवण वगैरे करतो या. प्युअर व्हेज म्हणून हॉटेल आहे, गिरीजा प्युअर व्हेज म्हणून. तिथे व्हेज बिर्याणी ऑर्डर दिली. थोडं लाईटलीच खातो आता, जास्त भूक नाही आहे. ऑर्डर दिली या. इथे आल्यावर आपण फरशा मारू. मित्रांनो जेवायला व्हेज बिर्याणी मागितली 2, एक आली आहे. सध्या खातो, पण टेस्ट एवढी भारी नाही आणि सर्विस पण चांगली नाही, बेकार. चला खाऊया आता. आलो आहे आता पुढं, जवळपास 50 किलोमीटर आलो या. आणि जेवण वगैरे झालं आहे आता मस्तपैकी. आणि एका रानात मागं आंब्याचं झाड आहे, भुईमुग आहे.
आणि हरिश्चंद्रगडाचा हा ब्लॉग इथे एंड करू आपण. हरिश्चंद्रगडावर गेलो, मुक्काम झाला, पण पूर्ण निराशा झाली. चादर बघायची होती कोकणकडे, काय पाहायला तर आली नाही, कारण पूर्ण जवळपास आमच्या नंतर पण काय माणसं आली ना, ते पण म्हणले 2 ते 3 वाजलेपर्यंत फॉग होतं सगळं हरिश्चंद्रगडावर. त्याच्यामुळे चादर नाही भेटली ना, कोकणकडा नीट क्लिअर भेटला. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा पण येईन हरिश्चंद्रगडाला तेव्हा नक्की कोकणकडा आणि त्याची चादर बघून व्यवस्थित प्लॅनिंग करून आपण येऊ. अशा प्रकारे हा व्हिडिओ दाखवला आहे आम्ही एक चांगल्या प्रकारे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, भेटू अशा ॲडव्हेंचर किल्ल्यांसोबत आणि अशा पुढील भागात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.